भूमिका काय हा विषय आणि सगळाच विषय जो काय असेल तो सगळा विषय आज सभेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर आज सगळी सत्य परिस्थिती ठेवली जाणार. आणि त्यासोबतच तुम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा काय, पुढचं आंदोलन काय आहे याची पण घोषणा करणार आहेत असं सांगितलं होतं. आज प्रत्यक्ष तुमच्या समक्ष सगळं राज्याला तुम्हाला सरकारला ऐकायला प्रत्यक्ष मिळणार. दुसरा एक विषय काल तुम्ही 2-3 सभेमध्ये पण मांडला होता की मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात तुम्ही बोलणार नव्हते, पण काल मंत्री छगन भुजबळ काय बोलले तुम्ही ऐकले, रात्री पाहिलेलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया? सांगतो सभेतच सांगतो. पाटील, काल जी परवा दिवशी जी तुमची बैठक निष्फळ ठरली, तुम्ही एक वाक्य केलं की चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहेत. सरकार सुद्धा म्हटलं की आम्ही चर्चा करू. आता 2 दिवसाचा काळ गेला, सरकारने काही चर्चा केली, तुमच्याशी काही बोलणं झालं, संपर्क करायचा प्रयत्न केला? हो, संपर्क केला, बोलणं चालू आहे. परंतु किती दिवस असं आता आमचं म्हणणं आहे. किती दिवस तुम्ही कवर असं जुलवत ठेवणार आहे? किती दिवस तुम्ही आमच्या संयम म्हणूयात त्याला, किती दिवस संयमाचा अंत बघणार आहे? त्यामुळं किती दिवस आता बस. मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं आणि तुम्ही पाळायचं नाही. शब्द तर तुम्हीच द्यायचे, तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही. त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस ऐकणार? आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहेत ना, समाजाला काय मर्यादा आहेत. समाजाने तुम्हाला पहिल्यांदा 3 महिने दिले, त्याच्यानंतर 40 दिवस दिले, त्यानंतर आता तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत. आणखी नाही, सरकारच्या हातात आहेच ना आजचा उद्याचा दिवस. काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता? नाही, पण ते बोलणं नाही झालं. त्यांचे OEDच्या माध्यमातून होतं, परंतु ते बोलणं झालं नाही. कारण पुढं कार्यक्रम ते राहून गेलं, परत मग उशीर होत गेला आणि ते तसंच मागा विषय पाडलं. अजित पवार असं म्हणाले, तुम्ही काही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल आणि टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मग आम्ही कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर मागतो? नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या 54 लाख, 1-2 नाही. कोणाचीच नोंद नाही. इथून मागं ज्यांना आरक्षण दिलं ना, नोंद बी नाही आणि मागा सिद्ध बी नाही, तरी आरक्षण आहे. आमच्या नोंदी पण आहे आणि आम्ही मागा सिद्ध पण झालेलं आहे, तरी आम्हाला आरक्षण नाही. कायद्याची चौकट याला नाही म्हणत का काय? मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का? ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं, जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं, जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही, असं उलट आहे का त्यांचं काही? किती दिवस येड्यात काढणार आहेत? लोक लय पुढे गेले, आता हुशार झाले. तुम्ही स्वतःला हुशार समजत होतात, आता नाही चालणार ते. कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा? आम्ही नाही करू शकत. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही OBC आरक्षण आहे, आम्ही ते घेणार आहे. सरकारकडून शेवटची तारीख होती आणि आता 1 दिवस बाकी राहिलेला. आपल्याला वाटतं का की सरकार उद्यापासून निर्णय घेऊ शकतो म्हणून? हे आता 1 मिनिटात बी घेऊ शकते. घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय इच्छाशक्ती लागते. मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात. ते एकट्याचीच गरज आहे त्यांना, अशी त्यांची भावना आहे. ठीक आहे, लक्षात आलंय समाजाच्या, त्यांना तो एकटाच पाहिजे. त्याच्या शेजारी बांधा. आता तुम्ही बंगले तो म्हणतो ना आमच्या शेजारी बांधा, म्हणून बांधा त्याच्या शेजारी. सगळं राज्य त्याच्या हातात आहे ना, तुम्हाला असं वाटतंय ना? ठीक आहे, ऐका त्याचं, करा मराठ्यावर अन्याय. मराठे कसे आरक्षण मिळते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात. भुजबळांची अशी एक उद्विग्न प्रतिक्रिया आहे की जरांगे विरोधात केलेली भाषण मी मागे घेतो आणि जरांगेची मागणी सरकारनं लगेच मान्य करायला पाहिजे. तो एवढी चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायची, आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असतं